हॅलो फ्रेंड्स, तर सगळ्यांप्रमाणे ना आम्ही सुद्धा आज गणपती पाहायला निघालो, पण यावेळी ना बसने न जाता मेट्रोने जायचं ठरवलं। पिंपरीच्या मेट्रो स्टेशनला गेलो, तिथून ही मेट्रो पकडली आणि त्याच्यानंतर ना कसबा पेठेच्या मेट्रो स्टेशनला येऊन उतरलो। इथे मेट्रोमध्ये बसून एक दोन व्हिडिओ फोटो काढले आणि हे ना कसब्याचं मेट्रो स्टेशन आहे। गणपती पाहायला जाणार असाल ना तर ह्याच मेट्रो स्टेशनचा उपयोग करा, कारण की जर तुम्ही कसब्याला उतरलात ना तर लगेचच 2 मिनिटावर चालत जाऊन तुम्हाला पहिला मानाचा गणपती पाहायला मिळतो आणि त्याआधी ना हे बाकीचे 1-2 गणपती पाहायला मिळतात। इथे थोरले बाजीराव मित्रमंडळ आहे। कसब्याच्या गणपतीला जायच्या आधीच त्यांनी ना छान असा अष्टविनायकाचा देखावा केलाय। त्यानंतर आम्ही मानाच्या पहिल्या गणपतीला येऊन पोहोचलो, तो म्हणजे कसबा गणपती। तिथे दर्शन घेतल्यानंतर इथे नाना हाऊस तरुण मंडळाला आलो। यांनी सुद्धा एकदम छान डेकोरेशन केलंय यावेळी। तिथून मग पुढे आम्ही ना दगडूशेठ बाप्पांच्या दर्शनासाठी गेलो। बाकी कुठेही गर्दी नसली ना तरी दगडूशेठला मात्र कायमच गर्दी असते। दगडूशेठला ना आम्ही मुखदर्शनच केलं, त्यानंतर बाकीच्या गणपतींचे दर्शन करण्याआधी ना इथे पुणा बेकरीमध्ये पॅटीस खाल्लं आणि पुढे भाऊसाहेब रंगारीच्या गणपतीला गेलो। त्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर इथे ना मानाच्या चौथ्या गणपतीला आलो, तो म्हणजे तुळशीबाग गणपती। ह्यांनी सुद्धा छान डेकोरेशन केलं यावर्षी। आम्ही ना मानाचे 5ही गणपती केले, त्यानंतर दगडूशेठ बाप्पांचं दर्शन घेतलं, भाऊसाहेब रंगारींचं दर्शन घेतलं। इथे तुळशीबागेत तुम्ही पाहताय का किती गर्दी आहे। त्यानंतर पुढे गेलो आम्ही जिलब्या मारुती गणपतीला। तिथून पुढे ना बाबू गेनू गणपतीला गेलो आणि त्यानंतर शारदा गणपतीला। पुण्यात तुम्ही आलात ना की सगळे गणपती अगदी एकाच दिवशी करू शकता। सकाळी वेळ काढून या, म्हणजे ना गर्दी कमी असते। जसजशी संध्याकाळ होत जाते ना तसतशी इथली गर्दी वाढत जाते। आणि यावेळी ना बसने प्रवास करण्यापेक्षा किंवा प्रायव्हेट व्हेकलने प्रवास करण्यापेक्षा ना मेट्रोने प्रवास करा। कसबा पेठेचं स्टेशन अगदी उत्तम आहे प्रवास करण्यासाठी। आणि त्यानंतर थांबून थोडासा नाश्ता केला। खूप छान असा हा दिवस होता आजचा। तुम्ही गणपती बघायला गेलात का मला कमेंट करून नक्की सांगा।